इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 3 तोडणी स्वाध्याय प्रश्न पहिला तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. अ. मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमये चा सांगितलेला अर्थ. उत्तर. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंताला सांगितला. या अर्थाचा उलगडा व्हावा म्हणून पुढे ती म्हणाली, तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड. आ. वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ. उत्तर. वसंताच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती. चिमणीच्या उजेडात मीराला वसंताचे पुस्तक सापडले. तिच्या ओरडण्याने वसंताला शाळेची आठवण झाली. तो खोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार. त्याच्या मनात शिक्षणाविषयी सतत उलघाल होत होती. यावरून वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते. ई. अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ. उत्तर. दादांना म्हणजेच शंकरला म्हणजेच वसंताच्या वडिलांना ऊस तोडण्याच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता, म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले. त्यामुळे वसंताला वाचन करता येणे शक्य नाही असा या वाक्याचा अर्थ आहे. प्रश्न दुसरा. वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. उत्तर. 1. दादा मले शाळात कवा धाडणार. 2. अगं पण दादानं शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार. 3. ताई काही झालं तरी मी शिकणारच. 4. आता म्या शाळाला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला. प्रश्न तिसरा. खालील आकृतीत योग्य शब्द लिहा. अ. बैलांचे खाद्य सरमळ. आ. शंकूच्या आकाराची झोपडी कोपी. प्रश्न चौथा. तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले कारण सांगा. उत्तर. मला कथेतील वसंत हे पात्र सर्वात जास्त आवडले. वसंत गरीब ऊसतोडणी कामगाराचा मुलगा असूनही त्याच्या मनात शिक्षणाची खूप ओढ होती. कठीण परिस्थितीही त्याने शिकण्याची इच्छा सोडली नाही. काही झालं तरी मी शिकणारच असे त्याने ठामपणे सांगितले. शिक्षणामुळे जीवनात प्रकाश येतो हे त्याला समजले होते. त्याची जिद्द, चिकाटी आणि शिक्षणावरील प्रेम मला खूप आवडले. प्रश्न 5वा. खालील आकृती पूर्ण करा. मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय केले. मीरा, वसंत, इतर बायका, दामू, तारा. उत्तर. मीरा, वसंत जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला. इतर बायका गाडीजवळ चुली पेटवल्या. दामू बैलांना नदीवर घेऊन पाणी पाजून आणले. तारा भाकरी थापून तिच्यावर पिठलं टाकलं. खेळू या शब्दांशी अ. गटात न बसणारा शब्द शोधून लिहा. 1. श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती. याचा असेल गरीब. 2. रात्र, निशा, प्रभात, यामिनी. उत्तर. प्रभात. 3. अशिक्षित, निरक्षर, अंगठा बहाद्दर, शिक्षित. शिक्षित. 4. गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे. हरवणे. आ. कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पुन्हा लिहा. आनंदाला पारावार न उरणे, हबकून जाणे, हातभार लावणे, आबाळ होणे. 1. वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदलामुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली. 2.
गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावार उरला नाही. 3. सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते. 4. रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हबकून गेली. ई. खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा. उदाहरणार्थ परप्रांत. उत्तर: परभाषा, परदेश, परग्रह, परराष्ट्र. आणखी शब्द: परदेश, परगाव, परमार्थ, परधर्म, परस्त्री, परपुरुष. ई. खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहा. 1. तांबडं फुटलं. उत्तर: पहाट झाली किंवा सकाळ झाली. 2. गाडी रुळावर आली. अर्थ: परिस्थिती सुधारली किंवा काम सुरू झाले. 3. अंधाराकडून उजेडाकडे. उत्तर: अज्ञानातून ज्ञानाकडे किंवा शिक्षणाकडे. 4. चूल शिलगावली. स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. उ. खालील वाक्ये प्रमाण भाषेत लिहा. 1. पोरा मले तरी कुठं वाचता येते. उत्तर: बाळा मला तरी कुठे वाचता येते. 2. अव समधी लेकरं शाळेला गेली आन तुपलं. उत्तर: अहो सगळी मुले शाळेत गेली आणि तुमचे. 3. आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला आडवा येऊ. उत्तर: आता तुम्ही सगळेच म्हणत आहात तर मी तरी कशाला आडवा येऊ. 4. आता म्या शाळेला येणार. आता मी शाळेत येणार. उ. खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. अ. शाळेचा पहिला दिवस. शाळेचा पहिला दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. नवीन वर्ग, नवीन शिक्षक आणि मित्र भेटल्यामुळे मन आनंदी होते. नवीन पुस्तकांचा सुगंध मनाला खूप प्रसन्न वाटतो. पुस्तके पाहून अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. शाळेची इमारत मला ज्ञानाचे मंदिर वाटते. तिथे जाऊन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. नवीन मित्र मिळाल्यामुळे शाळेतील वातावरण आणखी आनंददायी होते. त्यांच्याबरोबर खेळणे व अभ्यास करणे. आवडते वर्गशिक्षक प्रेमाने शिकवतात आणि योग्य मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर वाटतो. या पाठात ग्रामजीवनातील काही शब्द आलेले आहेत. त्याची यादी करा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या. 1. ऊस तोडणी, ऊस कापण्याचे काम. 2. बैलगाडी. उत्तर: 1. ऊस तोडणी, ऊस कापण्याचे काम. 2. गाडी, बैलगाडी म्हणजेच वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी गाडी. 3. बैल, शेती कामासाठी वापरले जाणारे प्राणी. 4. चूल, स्वयंपाक करण्यासाठी मातीची भट्टी. 5. तवा, भाकरी पोळी भाजण्यासाठी वापरलेले लोखंडी भांडे. 6. भाकरी, ज्वारी किंवा बाजरीची रोटी. 7. पिठलं, बेसनापासून बनवलेला पदार्थ. 8. कळशी, पाणी आणण्यासाठी वापरलेले भांडे. 9. मोळी, उसाचे गठ्ठे. 10. खुरपणी, तण काढण्याचे काम. 11. नांगरणी, शेत नांगरण्याचे काम. 12. पेरणी, बियाणे पेरण्याचे काम. 13. बांध, शेतातील पाण्यासाठी केलेली मातीची भिंत. 14. थळ, ऊस तोडणीचे कामाचे ठिकाण. 15. कोपी, तात्पुरती झोपडी.